गुड मॉर्निंग मित्रांनो. आता किती वाजलं आहे? 8:20. आता आमची सकाळ झाली, आमची झोप वगैरे झाली, पॅकिंग वगैरे पण सुरू आहे. नीरजचा डब्बा बांधणं सुरू आहे. मस्त चाय बनवून राहिलं नीरज. चाय बनवत आहे का पार्लेजीच्या बिस्किटसोबत. मस्त पॅकिंग वगैरे झाली, तयारी झाली. आता आम्ही निघतो आमच्या हॉटेलवर पणजीला. आणि असं आहे हॉटेल मस्त. तयारी वगैरे सुरू आहे. बस पॅकिंग वगैरे करतो आणि निघतो आता. आंघोळ वगैरे झाली, मस्त फ्रेश वगैरे झालो आम्ही. नीरज काही बोलायचं का? नीरज काही बोलायचं आहे? हो भेटू लवकर. निघालो आम्ही आता हॉटेलमधून. चेकआउट वगैरे झाला आमचा. आता असं बॅगा घेऊन निघायला लागते आम्हाला. इतकं मोठं ना काय. कुठं जायचं आता? बघा किती मस्त दिसत आहे. बघा बघा किती मस्त दिसत आहे. आवाज बदलून बोलतो थोडा. चलो चलो पकडू. नाही नाही हे आहे ना याच्यावर ठेव. चलो बघा 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 इतका सामान घेऊन जायला लागून राहिलं. चर्च बघा, चर्च तर कुठं आहे? रेल्वे स्टेशन. चलायचं का चर्च? चला का चर्च? बंद आहे. हा पुढच्या वर्षी माझा पोस्टर लागणार इकडे. चलायचं. बॅग बघ, बॅग दाखवते बॅग. चपला नाही भरलं, सॉरी लोअर नाही भरलं पाहिजे म्हणून असं करायला लागलं. नमस्कार मंडळी. चाय पिणं सुरू आहे. प्लस मिसळपाव यातच बोलून घेतले. आता आम्ही नाश्ता वगैरे करायला आलो आहे. नाश्ता वगैरे करणं सुरू आहे आणि मग नंतर आम्ही जाईन आमच्या डेस्टिनेशनवर ट्रॅव्हलिंग करून. आम्हाला रस्ता नाही माहीत, बस कुठं पकडायची काहीच माहीत नाही. पण तरी आता बघू कसा होते आमचा प्रवास, कसा नाही. हे का बघून मिसळ पाव. चायमध्ये साखर नाही आहे ना रे? चायमध्ये साखर नाही आहे. मिसळ पाव ठीक आहे. पाव भाजून दिले ठीक आहे, चांगला आहे. ठीक आहे, भेटू मग तुम्हाला आता समोर जाऊन. ठीक आहे लागते काय ॲटो. जिम में जाने के बाद अपन टैक्सी बुक करेंगे. हां पाव किती मस्त व्ह्यू आहे. वा मांजरी तिकडे आहे आणि मासोळा पण त्या डब्यात आहे. लेट्स गो. आगे बैठोगे? आगे आगे हां इकडे समोर थोडंसं. आता बसमध्ये बसलो आम्ही. मापुसाला चाललो होता. मापुसा बस. नीरज ती समोर बसतो. समोर बस कुठे बस. पाऊस सुरू झाला. पाऊस. मी पण थकलो, नीरज पण थकला. आणि बघा आता पणजीला पोचणार आम्ही बसमध्ये. आता काय म्हणतो, कुठं पोचलो रे आपण? हां, आता आपण लोकेशनला पोहोचत आहे. पणजीला पोचलो. मग बोला सर्कलला बोला सर्कल. बोला सर्कल म्हणजे गोलमालची शूटिंग झाली होती, तिकडे पोचलो होता आम्ही. तिकडून ॲटो केला आमच्या रिसॉर्टला जायला. आणि ॲटो मस्त चालला आहे. आणि हे पूर्ण व्हॅली आहे. व्हॅली म्हणजे दरी, बरोबर ना? हां असं आहे. पूर्ण रस्ता खाली आहे. बॅगा पूर्ण फुल झालेल्या आहे आमच्या. ठीक आहे, हॉटेलवर तर पोचलो. पण आता काही ढंगानं होऊन नाही राहिलं. इकडे हॉटेलचे रूम वगैरे चांगला आहे. पण रूमचा प्रॉब्लेम राहिला तर रूमचा.
रूम भेटणार नाही भेटणार काय माहीत नाही. बघूया आता. असं मॉडेल्स उभं आहे बा वेगवेगळे प्रकाराचे. अरे काय वाटते रूम भेटणार? भेटू शकते संध्याकाळी. भेटू पाहू आज काय होतं काय नाही. मला काही बरं वाटत नाही. ज्या डिझायनर थ्रू मी आलो आहे कसं आहे एक नंबर. बघूया भेटूया त्याला पण. रिसॉर्टला पोचलो बा आता आम्ही. बघा रिसॉर्ट असं आहे मस्त. स्विमिंग वगैरे करणं सुरू आहे इकडे. आपणही करू उद्या किंवा परवा संध्याकाळी करू मस्त. फ्रेश वगैरे आहे ना नीरज? येस. फ्रेश वगैरे होतो बी. चांगला मोठा आहे हॉटेल मस्त. मजा येणार आता. सगळ्या मॉडेल्सशी भेटू आता थोडीशी मस्त मजा करू. आणि डिझायनर्स कुठे रे सगळे? डिझायनर अजून यायचे आहे. हां अजून यायचं. डिझायनर्सला भेटायचं आहे. डिझायनर्सला डिझायनर पाठवायचं येणार सगळ्या. नाही. कोणताच तो येणार नाही. राज शर्मा जाऊ दे बाकीच्याला भेटू. चल मग जाऊ तिकडं थांबू खाली मस्त. आम्ही तसेच उभे आहे आणि बघा दुसऱ्यांचे शूट्स वगैरे पण सुरू आहे मस्त. एवढे आमचा डिझायनर आलाच नाही. कधी येईन रे नीरज डिझायनर? काय आयडिया? नीरज बिचारा एकसारखा त्यांना बघून राहिला. बस ना ते बघतो. सगळे उभे आम्ही. बघू आता काय सुरू ते काय नाही. आतापर्यंत रूम भेटलीच नाही रे नीरज. रूम सगळं भेटायचं आहे. आता रूमसाठी चाललो आम्ही. जा रहे हे हॉटेल आहे. हम हमारे भाई आ रहे. बघतो आता रूम कुठे भेटते. डिझायनर कुठे रूम भेटते. इतकं मोठं होतं सोबत न्यायचं आता. बघू. दुसऱ्यांचे डिझायनरचे जेवण वगैरे सगळं सुरू झालेलं आहे. आम्ही फसलो आता इकडे. नीरज थकला. नीरज बोल दे मला. फायनली रूम भेटला आम्हाला. उघड रे. अरे उघड ना. कसं उघडं लागते? हां अबे लाईट कसं लागते? इन्सर्ट की टॅग. हो चोक. चप्पल काढ रे इकडे. अशी आहे रूम. हे काय शॅम्पू आहे. आतमध्ये पटकन दार लावून घे. क्या बात आहे. ये हमारे क्या बोल सकते हैं शेजारी. ब्लॉग फायनली रूम भेटलं आणि निकाळपासून तरसत होतो. ते प्रॉब्लेम झाली होती थोडीशी. रूम्स वगैरे भेटलं. बघा व्ह्यू बघा कसा आहे. हश. कॉफी आहे का याच्यात? याची नाही आहे. तुटली आहे. नीरज भूक लागली. चिवडा काढ. जेवण करू. कुठे जेवण? कुठे जाऊ? कुठे जाऊ ते नीन आता तो राजनीन कुठं. थकलो. असा आहे चालला आजचा दिवस. खूप गर्दी होती. हां ॲडिंग रूम वगैरे भेटली. असं आणि माझा सिंगल व्हिडिओ काढायचा. हो. खाली काय पंचायत चालू आहे. असं काही पण येणार नाही तुझं. आता मी दुसऱ्या हॉटेलमध्ये आलो आहे. हो ठीक आहे. आलेलो ते आहे. आहे ना कसं सांगेल की आलेलो आहे. तुझ्यासोबतचा. सध्या आम्ही चिवडा खात आहे. हर्षद आणि नीरज. ठीक आहे. ते त्याचं डोकं खायचं सगळं.
सर्दीसाठी किती हँडसम दिसतो मी या. आज काय आहे? कोणता डे आज? कोणता डे आज? फ्रायडे सॅटरडे. आज अबे काल बॅक बायसेप होता, आज आहे चेस्ट ट्रायसेप. हां आता इव्हनिंगला जिम तुझी. टी व्ही चालू कर रे नीरज. टी व्ही चालू कर. टी व्ही ते तरी कुठं दिसत नाही. कसं बघणार? आता टी व्ही चालू कर. बघा वातावरण बघा सगळेजण किती मस्त आहे. बघ ब्लूटूथ कनेक्ट करतो. ॲक्च्युअल आमचं मेन हॉटेल कोणतं आहे ते तिकडे पिंक कलरचं दिसते. काय पिंक कलरचं? हॉटेल पिंक आहे का? हां कोण म्हणलं? असं येल्लो आहे ना. हां, येल्लो आहे. म्हणलं. रिमोट नाही आहे. आपल्या हॉटेलात दिसत नाही. खालीच पडले ते. सर्दी झाली मित्रांनो मला. हो मित्रांनो, सोपा मित्रांनो. आज फिटिंग ग्रूमिंग होती पण का आम्ही कधी रे काही नाही. मित्रांनो आज फिटिंग झाली चांगल्या पद्धतीनं डोक्याची. सांगतो संध्याकाळी रेन आमचं सगळं दाखवतो तुम्हाला कसं राहते कसं नाही. गुड मॉर्निंग काय सॉरी गुड इव्हिनिंग. आता जेवण वगैरे झाले आमचे मस्त. हो ठीक आहे ना बघतो मी. सगळेजण बसले आता इकडे जेवणासाठी की आलू मटर होतं मस्त. जेवण वगैरे झालं. आता नीरज थोडासा बाहेर वगैरे गेला. तुम्हाला करतो नंतर पूर्ण स्टोरी सांगतो काय झालं काय नाही. ओके चालू झालं. नीरज हे किती आहे? कबूल दाखवायचं त्याला. नाही रे असं हर्षद. की तुझं नाव काय? अक्षय दादा. मस्त. असे आमची रूम फक्त आजच्या दिवशीसाठी. उद्या राहणार नाही राहणार की माहीत नाही. आजचा दिवस खराब गेला. दुपारी 2 वाजता रूम वगैरे भेटली. 2 नाही रे 2-3 हो 2-3 वाजता रूम वगैरे भेटली आम्हाला. डिझायनर येणार नाही आहे. डिझायनर गायब आहे. डिझायनर येणार नाही आहे. डिझायनरचे चमचे काम करून राहिले आमच्यासाठी. ते कुठे करू लागले? बोलायचं. ते म्हणतात टॅक्सी बुक करा तुमचं तुम्ही या म्हणतात. पैसे कायचे दिले म्हणा एवढे आम्ही. तुम्ही स्वतःच्या खिशाचे टाकायचे ना. हे मोंट्रेसवाल्याला पकडू त्याला म्हणू की आम्ही कसं जायचं. बरं ते रायकिशोरी मॅम कडून असेल ना. ते डायरेक्टली बोलतो. रायकिशोरी मॅम तुमच्या डिझायनरलाच बोला म्हणतो ते. टॅक्सी वगैरे तोंडावर बोलतो. त्यांच्याकडे पहिलेच पण काय नाही. इन्सल्ट केली आज. अजून कशाला डबल इन्सल्ट करायचं? कोणाची? बोलतो. कोण? रवी राजुले. रवी राजुरा सोबत नाही बोलला आम्ही. नाही ते म्हणतो ना मोंट्रोजला पकडू. तर विशाल सर विशाल सरांना पण बोलून काय बोलणार आहे? विशाल सर थोडी तुम्हाला मग काय तर ते डायरेक्ट बोलतात तुमचा डिझायनर आहे ते तुम्ही बघून घ्या. तरी माणूस चांगला आहे तो. तरी बोलायला चांगला आहे. चांगलं आहे बोलतो रे पण म्हणजे helping nature वाटलं. डिझायनरचा मग ते तो माणूस चांगला आहे. हा त्याचं काही नाही. आपण त्याला नाही पे केलं. आपण हा. त्याच्या सोबतचे लोक मस्त आहे. हा? त्याच्या सोबतचे लोक मस्त आहे. आपण नेक्स्ट टाइम जर करायचं असेल डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे ना. अरे ते त्यांची direct फी किती होती यार? बोललो. फी किती आहे त्यांची? 15-15 हजार. अरे पण तेवढं सगळं झालं ना 12,000 अरे नाही पण मला रवी राजुलेनं 5K मध्ये दिलं तर स्टे फूड. पण माझे इथं पैसे अडकले होते म्हणून मला ह्याच्याकडे यावं लागले चुत्याकडे. मला गेल्या वारीलाच फक्त लास्ट